नमस्कार. आलोय बघा काकूकडे. काय आमचा गडी मसर दिना वाटून म्हणून म्हणलं काकूला चल. अय काकू, मग आमच्यात बी तसंच आहे बाबा. काकून मी माझं गारानं सांगूस तर काकू म्हणते काकू गाराना ही गडी येतं लोक झोपलाय. तुम्हाला सांगतो काम करणा काय नाही. त्या थोरल्या गड्याला लावलाय मेंढराकडं, ही बसलाय हिथं जाऊंदा. लय अवघड झालं या. मी काकूला ना आबाला न्यायला आलो तर काकू आबा म्हणते आमचंच मिठव. आता कसं का काय माझंच मिठव आणि मी कोणाच मिठवू आता. लय अवघड झालं या. हा आमच्या गाड्याला किडा आलाय, चालत्या गाडीला गुन्हा द्यायला लागलाय. काय करायचं? करायचं आहे मग आता? लय अवघड झालंय. हा एवढं हे करायचं आता. मेंढरी येऊस तर हम्म. मेंढरी येऊस तर कसं तर करायचं. द्यायच्या चार चार बुट्या वाटून का करायचंय मग? काकूच्यात पण वाटण्याचा विषय चालू आहे. लय अवघड झालंय. ही गडी आमदा मेंढराकडे गेला नाही. मेंढरा आहे ती 5-70-80 आहे ती का? किती आहे ती मेंढरा आबा? असत्याला 50 मेंढरा आहे ती बघा. मसरा आहे ती 5-7. ही वाटाप चाललंय. ही गडी जर मी ही मेंढका गडी आहे. जर वर्षी मेंढका जात होता बरं आमदा काय फेंद्या घालून बसलाय. आमच्यात पण असंच झालंय. आम्हाला मसर दिना. मी 4 रोज गेलतो घर सोडून रुसून. काय करायचं आहे? दिलगी काय करतोय हालमा गरीब अगं आहे. गरीब तू चल सांग नेहमी मसर मला दे सांग. एक मस दिली ती पण आता नाही म्हणतोय या. ती मसर द्यायला काय चल. झालं द्यायला? का करतोय द्यायला? अरे कटलं काय द्यायला? लय धिंगाणा उठलाय नुसता. दिलकी तुला दावलं नाही का मोबाईलवर? दावलं की. हा लय कुठाना चाललाय या काकू. अगं काय करायचं? हा कोकडी बकरी पडलेली वाड्यात सोडायला. हा. सोडली नाही ती का अजून? नाही ती सोडली. ते आमच्याकडे जाईल. होय अवघड आहे. बघा आता तुम्ही आलाय म्हणून जरा बसलो. हा. काय मी पण आता महिना 1.5 महिना झाला काकूला आलो नव्हतो. नाही आला. लैंदी झाला आता. जरा म्हणलं या जाऊन काकूला जरा हे करून. तर काय करायचं? काल झाली ती भांडणं आमच्या दोघांची. खालवर झाली दोघांची आमच्या. कशाला करायची काय करायचं? गडी पळूनच येतोय सरकारला म्हणतोय तुझं काय येतं. शाला असती तर म्हणली असते ताटीवाल्यानं पातकडं. आता घर मी बांधले का नाही होय. ते मलाच म्हणतोय 9 लाख मारावी. मी 10 लाखाचं घर बांधलं मला म्हणतोय 9 लाख तुझी. आता उलट बोलतोय हो. कशाला उलट बोलायचं ते? बायकोचं ऐकतं उलट बोलतोय. असंच झालंय. तुझ्यात कसं झालंय तसं माया झालं या. काय करायचं आहे बाबा? लय कंडिशन बेकार झाली या. मला मी घर बीर सगळं मी ही केले मलाच म्हणतोय तू पैसे दे. आता मी कुठं ह्याला पैसे देऊ? कुठनं द्यायचं पैसे? म्हणजे असंच आहे बाबा. मी आता त्याला रान फिरू दिलं नाही. घरात पैसे दे म्हणलं माझ्या. हा. घर मी बांधले म्हणले मग पैसे दिले पाहिजे नाही. दिलं पाहिजे. पण पैसे बिन दिला म्हणून मी त्याला रानाचा जीव दिला नाही. मग तुम्हाला रान दे. मग पैसे कोण द्यायचं मग त्याचं? बरोबर. घरात पैसे कोण द्यायचं सांगा की. हिर मी पाडली. हिरीचं 1 लाख रुपये दिले. 3 लाख गेले हिरीला. 1.5 लाख येते तरी 1 लाख मग ते अजून कोण? 50 दे अजून 50 दिलं पाहिजे नाही. कशाच पैसे म्हणतोय या? उलट बोलतोय आता. आधी घरात पैसे म्हणलं टप्प्याटप्प्याने देतो आणि आता म्हणतात कशाच पैसे. असं लागलंय बोलायला. असंच आहे बाबा. त्याला पण गुरु भेटलाय कोण रो. वरूनच भेटते ते. त्यामुळे तसं झालंय कंडिशन. आता काय करायचं? कोण घरातलाच गोरू भेटते. घरातला जायचं. लय अवघड कंडिशन झाली. गोरू भेटते. अहो इलाज चालना झालाय. पाईपलाईन केल्या सगळं केलं. बोर घेतलं. एवढी प्रगती रानं नीट केली. चांगलं झालंय मस्त आता. सगळं चांगलं का केलं. मी कसं म्हणतोय माझं हिरीतले 50 लाख 50,000 राहिलेलं आणि घराचे 4.5 लाख रुपये असं करून 5 लाख रुपये ती बाकीचं किरकोळ मी माफ केम काढत नाही. त्या हॉलाचं बिलाचं हे सगळं माफ सुद्धा काढत नाही. सगळं माफ करतो तुला. प्रत्येक 4-5 लाख तर दिलं पाहिजे का नाही? देव लागतो. काय म्हणतोय? उलट बोलतोय. देत नाही म्हणतोय. मसर बिन हेनच घेतली सगळी. कसं करायचं आता? एक मस्त तेवढी मला दुधाला दिलती. तरी दिली का नाही एखादी? एक दिलती ती बिन आता 4 रोज रुसून गेल्यावर ती बिन म्हणतो नाही येत. अरे देवा. मग नेहमी मसर दिली पाहिजे का नाही? कशाला रुसून जात जाऊ नका. काय करायचं आहे? शाला होती तेव्हा जात होता का कोणीकडं? जात नव्हती. भांडण लागत नव्हती. देवाला शाला का चांगलं होती? केल्यावरच हे असं असते. मग ती तसंच आहे. भिकाला डोळे येते जो. मग तसंच आहे हा. भिकाला डोळे येते जो. मग डोळं राहत नाही. लय दिसायला व्हायला मग डोळं गप होते. बरं आता ह्याला सांगाय पण आई बाप नाही ते आता. सांगायला नाही आई हा? बाप. तुमच्यात आता आई बाप तुम्ही असून हे ऐकणार अरे झाली. देवा, आमचं नाही ते. अरे देवा. तुम्ही दोघं जिथं असून तुमचं ऐकणार नाही ते नाही ते ऐकणार. आमच्यात तर सांगायला पण कोण नाही. ऐकलं पण दमान ऐकल जरा. मी सांगितलं का मला येड्यात काढते ती. दमान अरे ऐकल. बरी आहे की बाबा तुझी बा दार नाटकी. धरत काय करायचं आहे? लय अवघड झालंय. बा धरत काय करायचं. पुण्या रडत बसायचं. मग काय. काम गेलं दार धरत होता म्हणून. हम्म. असं जाईल. पुण्या कळत की. आता नाही कळत तर पुण्या कळते मग.
गडी म्हणतो तुझं काहीच नाही इथं सगळा 7-12 माझ्या नावा आहे. आता कसं काय करायचं करायचं आहे हा मेल्यावर आता सगळं न्यायचं कोणा टावा काय नाही खाकलं अवघड झालंय बघ मायंदाळ अवघड होऊन बसलं या. आपण म्हणायचं आज सुधरल उद्या सुधरल पण ही सुधरत नाही नाही. नाही सुधरत नाही अहं. आम्ही बघतोय सुधरत नाही सुधरायचं ना हो बाबा, सुधरायची नव्हती. लय अवघड आहे. सुधरायचं ना हो. ऐ नदू ऐ गडी झोपलाय बघा इथं निवांत. हं. सॉंग असते ऐ वट केला का पाहुणा दारात आणला का तू झोपलाय काय कोणापूर सॉंग घेतो या हं, ऐकूनच सांगा. काय ना का अवघड आहे. आमच्या दिना चालायला का तुझ्यात तर करू नका. अरे देवा, लय आम्हाला झिट आणली बाबा. म्हातारी लय पुढायची कशाची म्हातारी काय केलेलं आणि त्याला म्हणतोय 10 लाख तो ठेवले तर हा आणि ती म्हणला तो कोणच्या देवा हात मारायचा आणि मी तुला 5 लाख द्यायचा. काय लागा. मग मग बघ अरे का म्हातारी हरी मग घराला शोभा येऊ लक्षात ठेवा. अरे देवा. कशाला त्याची माया करते ती का तुझी माया केली नाही माया न करता तू एवढा मोठा झाला का त्याला पुढे जगवला. तुकडं खाऊन झालं. तुकडं खाऊन झालाय काय लागा तुकडं खाऊन झालं म्हणतो. पुण्या गावात अरे कुठं जगातला कुठला तर आई बाप आहे का एखादी माया करते ती मामायात गेलो तिकडं तुकडं खाऊनच जगलो. कसा बोलतोय गडी बघा काकोला म्हणतो काकोला तर उलट म्हणतोय माया केली नाही अवघड झालं या माया ह्याची गावाने केली का माया. लगा आई एका माया करत असते लगा. हं. तुला ठाऊक. हं. लय अवघड कंडिशन आहे. आमच्यातलं व्हायचं बरं तर म्हणाला घेत तर लय फीस काढलं या काय तसं करू नका लगा. अरे देवा तसं आमच्या माघारी तसं चालवलं ना. हा अरे देवा लगा आई बाप लय चालवलं की शाळा माघारी. मग काय हं. आई बाप हाय तर सगळं हाय ना काय नाही लागा हं. येड्यागत करू नका. शेला कोणाली भाजी पाला आणून करून ह्या बाजाराने आलं मोहर करायला आयला बघायला सगळं तेवढं देवानं आयला नेली सगळं आहे ना लोकांचं नाही त्यातलं घातलं यांना. आणलं त्यानं जतान केलेलं आणलं होतं हं. पण का करा देवान तिला बघू दिलं नाही का करायचं. लय अवघड कंडिशन आहे. प्रत्येक एका घरात आहे तर मला सांगतो तुम्ही म्हणता ह्यांच्याच घरात सारखी बांधणं आहे ती ह्यांच्या बिन घरात बांधणं आहे बघा. माझं कसं आहे मी माझं तोंड बडाडतंय मोबाईलवर आपलं मी देतोय फेकून जे सत्य आहे ती मी फेकून देत असतोय. पण आता ह्यांची बघावी मी आता आले ह्यांची भावा असं व्हायला आहे नियोजन चालू आहे यांचं तंडातंडी चालू आहे आई काय बाप्पाची मला कडवायची म्हणते ही. हो असं ही म्हणते तसं म्हणू नको लागा. हा हा आई बाप आहे तर सगळं काय आहे. बापल्या कडवायची म्हणते मालकीन म्हणते हं. नदीला हे जे बांधून साखरेचं ठिक काय करायचं त्या बायाच्या लय अवघड आहे. आमच्या घरातलं कसं आहे बघा आम्ही सोडून देतो त्यामुळे कळतं. साखरेची आम्ही सोडून देतो ह्या मोबाईलवरून त्यामुळे अख्ख्या जगाला कळतं ह्यांच्या घरात काय चाललंय ती. बरोबर आहे. पण ही जी आहे भावाभावाचं भांडण सासू सुनाचं भांडण कोणा जावाचं भांडण ही प्रत्येक घरात आहे. ही काय कुठं चुकत नाही हा. बरोबर पण त्यातनं सावरलं पाहिजे असं सगळ्यांचं मत असते. पण काय सावरत नाही ती आता काय लय नरडीला आला का मग ज्याची अरे बाबा सावरून घेणं लय महत्वाचं आहे. लय महत्वाचं आहे हा. हा सावरून घेणं लय महत्वाचं आहे. लय अवघड. हा. आमची नको मोबाईल दिला तिला जावला आणि आता मग ती कशाला मोबाईल हे असला खेळ आहे. एखादं काम करूस तर लय गुळमाट बोलती ती आणि काम झालं मग हो लांब म्हणती ती. बोला म्हणते. ही अशी आता रीत झाली आहे. त्यामुळं आता विश्वास कुणावर ठेवायचा ही सगळ्यात मोठं हे झालं या. कुणावर या जगातला कुणावर विश्वास ठेवायचा ही घरातल्या विश्वासघात करायला मग बाहेरची तर कशी आहे. घरातल्या आधी विश्वास पटला पाहिजे मग बाहेरल्या जमत या. तर ही मित्रांनो ही रीत आहे बघा खरी परिस्थिती आहे बरं का.